वासुंद्री आणि जय हनुमान आपटी या दोन टीम मध्ये टॉस जिंकलाय वासुंद्री या संघाने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी जय हनुमान आपटी या संघाला. स्वर्गीय कुमार पाटील स्मृती आणि जय बोरशादेव क्रिकेट संघ आंबिवली आयोजित आंबिवलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा हा तिसरा दिवस आणि सामना क्रमांक पहिला सुरू होत आहे. वासुंद्री आणि आपटी या दोन संघांमध्ये 5 षटकांचा सामना असेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती अप्पल वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि स्वर्गीय कुमार पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये रितेश आणि स्ट्रायकिंगला बॅट्समन कुणाल. करण आणि कुणाल ही जोडी आहे. यस, स्ट्रायकिंगला बॅट्समन कुणाल आहेत आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज करण. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट टू द गुड गेम. पहिला चेंडू फुल टॉस ड्राइव्ह करतायत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. या एका धावेने श्री गणेश होतोय. जय हनुमान आपटी आणि वासुंद्री या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. एका बाजूला विकास जाधव यांचा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आपटी संघ इन ऍक्शन मध्ये आहे. सकाळचं हे सत्र आणि पहिला सामना. हाफ ट्रॅकरा चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. धावसंख्या आहे 2. सुरुवात चांगली झाली आपटी या संघाची. या मॅच मध्ये करण आणि कुणाल ही जोडी आहे. काल देखील आपण सामने पाहिले. काल वावेगर संघ दाखल झाला होता टॉप 4 मध्ये, परंतु नालिंबी संघाने त्या संघाला पराभूत केला आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. बॅक टू द बॉलर खेळतायत. डॉट बॉलची समाप्ती. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. ओव्हर द विकेटने स्विंग नमीस. प्रचंड वेग आहे गोलंदाज रितेशच्या या गोलंदाजीमध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. इन स्विंगच्या माध्यमातून चेंडू आतमध्ये आलेला आहे. डॉट बॉल. धावसंख्या आहे 2. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होतीये. लॉफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत. एलिव्हेशन नाहीये. लॉंग ऑफला हा झेल सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. बॅटची कडा होती आणि यष्ट्यांच्या पाठीमागे केली चूक. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. फलंदाज स्ट्राइक एंडला आपण पाहतोय कुणाल आणि करण दोघांना जीवनदान मिळतायत. दोघांचे झेल सोडलेले आहेत. अपील करतायत आणि अपील फेटाळली पंचांनी. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे जय हनुमान आपटी या संघाची बिनबाद 3.
पाटील साहेबांचे ते आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आंबिवलीकर चषकामध्ये. गोलंदाज विकास जाधव गोलंदाजी मार्कवरती, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. बॅकफुटला गेले होते, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा, वाईट बॉलचा येतोय, मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल, 4 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं. गुडलेन स्पॉटवरून चेंडू टेक ऑफ झाला. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 4. अपील करतायत. कॉड बॅनची अपील फेटाळली पंचांनी. काय गोलंदाजी होते, ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये रितेशने गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे या षटकामध्ये गोलंदाजी करतायत. रील स्टार आयुष पाटील यांचे इथे आगमन होते, वेलकम, स्वागत आहे. रील बनवलेली आहेत परंतु आमच्याकडे अजून एकही आली नाहीये. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत आणि डाईव्ह लगावली शेवटच्या क्षणी, थोडीसे स्कीड झाले आणि तोपर्यंत या 2 धाव मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे जाईल, 6 धावा धावफलकावरती. एका धावीसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये, कारण की फक्त 3च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक खेळाडू आपण पाहतोय लॉंग ऑफला आहे, एक लॉंग ऑनला आहे आणि एक स्क्वेअर लेगला आहे. फायदा घेत नाहीयेत आपली टीमचे फलंदाज. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल, फिल्डर थोडीशी दूर आहेत आणि सीमारेषेच्या बाहेर आजच्या दिवसातील हा पहिला दमदार चौकार. आंबिवलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. मिस टायमिंग, डीप मध्ये फिल्डर आहेत, 1 धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल, 11 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी होते वासुंदरी या संघाच्या माध्यमातून. या सामन्यामध्ये एक चौकार आलाय आतापर्यंत या इनिंग मध्ये. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू आलाय डॉट आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे बिनबाद 11. आंबिवलीकर चषकाचं हे आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. या स्पर्धेचे आधारस्तंभ नक्कीच आदरणीय अनंतदादा पाटील, दशरथदादा पाटील, अमरदादा पाटील आणि संपूर्ण जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली, अक्षय चौधरी, यश पाटील, ऋषिकेश चौधरी, सुमित जाधव, हेमंत चौधरी, जितेश पाटील, चिराग चौधरी, सचिन पाटील, केतन चौधरी, राज पाटील, रोहित मगर, गौरव पाटील, विवेक पाटील, हितेश पाटील, आयुष पाटील आणि सार्थक चौधरी ही संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी आहे. यांच्या माध्यमातून प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतली जाते. रितेश येत आहे सेकंड स्पेल मध्ये, ज्याने 3 धावेंचं षटक हाताळलं होतं, तोच रितेश येतोय या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन करण आहे, जो 7 चेंडू आणि 8 वरती बॅटिंग करतोय. गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल जय हनुमान आपटी या टीमला या सामन्यामध्ये. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय, मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू दिशेपासून भरकटले, पहिला चेंडू यावेळी वाईट चेंडू आलेला आहे. योगराज सर आणि प्रदीप सर
आणि पुन्हा एकदा लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा. बॅक टू बॅक 2 चेंडू येतात वाईट बॉल. धावसंख्य आपण पाहू शकाल 13 धावा धावफलकावरती. या पुढील सामना असेल रायते आणि रुंदे या दोन टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. ड्राईव्ह करतायत कॉपी बुक स्टाईलने खेळतात. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे. एकच चौकार आलाय तो देखील करणच्या बॅट मधून. परंतु कुणाल संघर्ष करतोय. 5 चेंडू आणि अवघी एक धाव बनवली आहे कुणालने. कुणाल ऑन स्ट्राईक. परफेक्ट यॉर्कर. अपिश खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षी घेत आहेत. लॉंग ऑफ वरून एक धाव झाली कंप्लीट. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप साठी फिल्डर येतील तोपर्यंत या 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी झगडावं लागतंय. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय जय हनुमान आपटी या संघाला या पहिल्या सामन्यामध्ये. प्रकाश पाटील साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम स्वागत आहे या आंबिवलीकर चषकामध्ये. ऑन साइड ऑफ करतायत फिल्डर आहेत विकास आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार येतोय. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. झेल सोडला आणि त्यानंतर हा षटकार येतोय. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग कुणाल करतायत. हाफ ट्रॅकर पुल करतायत डीप मध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल. स्क्वेअर लेगला हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. कुणाल बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 26. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील. बॅटची गडा आहे आणि कॅरी होऊ शकलं नाहीये. शॉट फाईन लेगला जे फिल्डर होते त्याच्यावरती मिळते एक धाव. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 27-27.
तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27, 27 धावा. 9.00 च्या सरासरीने या 27 धाव बनवल्यात पहिल्या 3 षटकांमध्ये. याच दरम्यान आंबिवलीकर चषकाचे आयोजक आणि आधारस्तंभ आदरणीय दशरथदादा पाटील साहेबांचे ते आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आंबिवलीकर चषकामध्ये. शुभम येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या 4थ्या षटकामध्ये. 27 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू अजूनही शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. पहिला चेंडू यावेळी लाईन पाहावी लागेल. वाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धावा भरपूर आल्यात या इनिंग मध्ये. वाईट बॉल जास्त टाकलेले आहेत वासुंद्री या संघाने. बालराम चौधरी साहेबांचे ते आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आंबिवलीकर चषकामध्ये. 28-28 दशरथदादा पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत आहे या आंबिवलीकर चषकामध्ये. त्यांची संकल्पना आहे खऱ्या अर्थाने. अनंतदादा पाटील असतील, त्यानंतर अमरदादा पाटील असतील, त्यानंतर दशरथदादा पाटील हे प्रमुख आयोजक आहेत, आधारस्तंभ आहेत. त्यानंतर आमचे अक्षय चौधरी, यश पाटील, ऋषिकेश चौधरी असतील, सुमित जाधव, हेमंत चौधरी, जितेश पाटील, चिराग चौधरी. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आहे 28-28 धावा. चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये शुभम. पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न खूप चांगला केला होता. सीमारेषेच्या बाहेर षटकार. प्रयत्न खूप चांगला झाला होता. चेंडू हाताला ब्रश होऊन सीमारेषेच्या बाहेर षटकार गेलेला आहे. ड्राईव्ह करता क्षेत्ररक्षक आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. यस, फ्रंट फूट नो बॉल आहे. नो +1 मिळतील धावा 2 या चेंडूवरती. फ्रीट आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट स्ट्रोक षटकार. डीजे मास्टर. धावसंख्या 6 ने पुढे जाईल 42 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 11 होत्या. त्यानंतर गिअर चेंज केलेला आहे. टॉप गिअर मध्ये करण आणि संकेत बॅटिंग करतायत. कुणालने देखील चांगली सुरुवात करून दिली, तो बाद झालेला आहे. चला चेंडू द्या आपण, जुना चेंडू. चला मॅच बॉल येतोय पंच. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली बॅटिंग करण करतायत. करण ऑन स्ट्राइक. 15 वरती तो खेळतोय. हाफ ट्रॅकर, खराब चेंडू
आणि त्याला योग्य प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. सीमारेषेच्या बाहेर फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. चौथं षटक सुरू आहे. महागडी गोलंदाजी शुभम करतायत. आतापर्यंत 5 चेंडू आणि 21 धावा खर्च करतोय. फुल टॉस क्षेत्ररक्षक घेत आहेत आणि हा झेल देखील सोडलेला आहे. या इनिंगचा विचार केला तर 4 झेल सोडलेत आतापर्यंत वासुंदरी या टीमने या इनिंग मध्ये. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 49. या 49 आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज शैलेश आहेत. चला रुंदे टीम आणि रायते संघ टॉस साठी या. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि बॅट्समन बीट होत आहेत. 22च्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 50 धावा धावफलकावरती 50 कंप्लीट. रायते मेक्षाम यांचा संघ आहे आणि रुंदे संघ. टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे या पुढील सामना. स्विंग अँड मिस डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 50. मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर आहे त्यांच्या वाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार.
4 ने पुढे जाईल 54 धावा 54. चला टीम रायते आणि टीम रुंदे टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. या 20 लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धाव फलकावरती आहे 55. ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट. खराब फिल्डिंग आणि सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. ऍक्शन रिप. दोन फिल्डर आले होते चेंडू पकडण्यासाठी. त्यांना बीट करून सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आलेला आहे. या फटक्यांची नितांत गरज होती. ते फटके आलेले आहेत. ती धावसंख्या बनवली आहे कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 11 बनवल्या होत्या. त्यानंतर टॉप गिअरमध्ये बॅटिंग केली आणि चौकार षटकारांची अक्षरशः आतिषबाजी केली करणने. 14 चेंडू आणि 30 वरती तो बॅटिंग करतोय. लॉंग ऑफ ला डीप मध्ये फिल्डर आहे. थांबले. चुकीचं अनुमान. सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या आहे 63. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. वैयक्तिक 34 वरती खेळतोय फलंदाज करण. 15 चेंडू आणि 34 बनवलेत. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 64 64. दोन चेंडू शिल्लक आहेत पंच. चला 1 चेंडू शिल्लक आहे. फुल टॉस. या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती षटकार आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 70 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये होते 11 आणि त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये बनवल्या तब्बल 59 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 70 आणि 71 धावांचं खूप मोठं टार्गेट आहे वासुंद्री या संघासमोर. चला यापुढील सामना असेल रायते आणि रुंदे या 2 टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी या. याच दरम्यान आदरणीय आपण पाहू शकाल आंबिवली गावचे समाजसेवक आणि ज्येष्ठ नागरिक बालराम पाटील साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आंबिवलीकर चषकामध्ये. चला मिक्षम या आपण आणि टीम रुंदे. जुना चेंडू पंच जमा करायचा आहे आपण. रामभाई विश्वकर्मा यांचा इथे आपण सन्मान करूया.
ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजसाठी आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया। यश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया। एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आंबिवलीकर चषकामधील बेस्ट बॉलरची ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती। 71 धाव बनवायचे आहेत वासुंद्री या टीमला। चला वासुंद्री संघ फलंदाज पाठवायचे आहेत। रायते संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत। विनंती असेल रुंदे या संघाचे कॅप्टन आपण देखील टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे। 71 धाव बनवायचे आहेत आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण। मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ टिटवाला, व्हॉइस ऑफ कोंडेरी, आमचे अत्यंत जवळचे मित्र, एक टॅलेंटेड समालोचक विश्वजी केने यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये। थँक्यू रोशनजी संते सर, पुनश्च सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। चांगली स्पर्धा आपण पाहतोय सध्याच्या घडीला। स्वर्गीय कुमार पाटील प्रतिष्ठान आणि जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली आयोजित आंबिवलीकर चषकाचे भव्य दिव्य आयोजन आणि आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे। उपस्थित सर्व मान्यवरांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। दरम्यान ही मॅच आपण पाहतोय, एका बाजूला टीम वासुंद्री त्यांच्या अगेन्स्ट टीम आपटी, दमदार फटका, एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आंबिवलीकर चषकाचा थरार चौकार। देखील या स्पर्धेला शुभेच्छा देतात, ते देखील घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्याचबरोबर खास करून आपटी संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात। आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। चांगली स्पर्धा सध्याच्या घडीला इथे मात्र पाहायला मिळते। ओ मिस टायमिंग आहे, चेंडू हवे, डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज कॉठम बोर्डची भूमिका साकारतोय। कुणालने कमालीचा झेल टिपला आणि फलंदाज शैलेश ढवले बॅक टू द पवेलियन।
खूपच सुंदर संगीत आता आपण ऐकलं डीजे मास्टरच्या वतीनं. दिबा पाटील साहेबांच्या नावाचं एअरपोर्ट व्हावं ही तमाम भूमिपुत्रांची इच्छा आणि त्यासाठी उठाव देखील सुरू आहे. परंतु दरम्यान ही मॅच देखील रंगात आली आहे. एका बाजूला आपण पाहतोय वासुंद्री संघ फाईट करतोय. आता नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये प्रणयला आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती तो दाखल झालाय. एका बाजूला विकास जाधव गुड्डू आहे, त्याच्यावरती जबाबदारी असेल, जबाबदारीनं खेळावं लागेल कारण की धावसंख्या आता मात्र बनवायची ती म्हणजे तब्बल 71 टार्गेट सेट केलं गेलं टीम आपटीच्या वतीनं. हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावरती स्लाइस करायचा होता, कॉट बिहाइंड आणि यस फिंगर अप, विकेटचं पतन. फलंदाज विकास जाधव, रन मशीन ऑफ वासुंद्री 0 बाद. नवीन फलंदाज रितेश मधाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली सुरुवात आता टीम जय हनुमान आपटी संघाच्या वतीनं पाहायला मिळते. चला रुंदे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. अजिंक्य आपण या. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 5 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली गोलंदाज कुणालची. 2 विकेट्स घेतले, फक्त 5 धावा खर्च केल्या. संदेश आता गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. ओ बॅटचा टॉपेज, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो आहे. एकच धाव मिळेल. वेलकम अजिंक्य, त्यांचं आगमन झालंय. आज न्यू जर्सी आपण पाहतोय टीम रुंदेशी. चला या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. रायते संघ देखील उपस्थित असेल, रुंदे संघ देखील उपस्थित आहेत. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल आणि जो संघ या मॅच मधून विजय होईल त्या संघाने कुठेही जाऊ नका, लगेचच विनर विनर अशी मॅच असेल. हाफ ट्रॅकर, हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळाला. येस, टीम वासुंद्री आणि टीम आपटी विनंती असेल सामना कोणीही जिंको, कुठेही जाऊ नका कारण की विनर विनर अशी पुढील मॅच देखील असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार. हो, पुनश्च बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक, एक चिकी सिंगल धावफलकावरती इथून जोडली जाते. एकेरी दुहेरी आकड्याने आता फारसा फरक पडणार नाहीये, तो म्हणजेच टीम आपटीला इथून मात्र मोठे फटके येणं गरजेचं राहील. महत्वाच्या विकेट्स आपण पाहिल्या. सलामीची जोडी शैलेश, त्याच्या पाठोपाठ विकास जाधव बाद झाले. तदनंतर प्रणय आणि रितेश वरती आता या संघाची जबाबदारी असेल, परंतु आता मोठे फटके मारू दिले जात नाहीयेत. हो, हा चेंडू देखील पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. चांगली गोलंदाजी संदेशच्या वतीनं पाहायला मिळते. 4 चेंडू फेकले, त्यांना इथे मात्र फक्त 2 धावा खर्च गेल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 बॉल्स नंतर आपण टॉस करणार आहोत. रायती आणि रुंदे या टीम मध्ये बॅटची इनर एज होती. पुनश्च क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डला उपस्थित होते. तिथे
कुठलीही धाव मिळणार नाहीये. एकेका धावेसाठी आता संघर्ष करावा लागतोय, मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकारांच्या आतिषबाजी येथे करणं गरजेचं राहील, कारण की आता फार वेळ झालाय, उशीर होत चाललाय आणि त्या अनुषंगाने आता षटकार चौकार पाहायला मिळतील का. प्रणय आहे आणि रितेशला आपण पाहतोय, संघर्ष दोन्ही बॅटर्स करतायत. हो, कमालीची गोलंदाजी, क्या बात आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त 7 धावा. चला आपण टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन्स देखील इथे उपस्थित आहेत, रुंदे आणि रायतेचे कॅप्टन्स आहेत आणि आपण टॉस करूयात दोन्ही संघादरम्यान. या टॉस बॉक्स मध्ये अजिंक्य आपण देखील या. सदानंदजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय पुढील मॅचचा. एका बाजूला संघ असेल टीम रुंदे आणि त्यांच्या आगीच आपल्याला पाहायला मिळेल रायते संघ. कॉइन स्पिन केला जाईल, हेड अँड टेल असं अधोरेखित केलं गेलं. 5 षटकांची मॅच, कॉइन स्पिन. टॉस जिंकलाय टीम रुंदे संघाने आणि रुंदेने या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम रायतेला. हो, फटका दमदार आणि पहिला चेंडूवरती कुणालचं भव्य स्वागत रितेशनं केलं. हा षटकार षटकार आला. आता इथे मिस टायमिंग आहे, स्वतः गोलंदाज जज करतोय. वेल जज. कॉटन बॉलची भूमिका पुढेच्या कुणालने स्वीकारल्या. आणखी एक फलंदाज बाद. रितेशच्या बॅट मधून षटकार आला होता आणि षटकाराचं प्रत्युत्तर या विकेट्सना फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते जय हनुमान आपटी संघाच्या वतीनं. नवीन फलंदाज विकी मदाच्या आतमध्ये येतोय. हो, आय थिंक सो बॉल लागलाय चेहऱ्यावरती. आपण सेफ आहे बॅटर, काही हरकत नाही. थोडस शरीराला जपून देखील खेळणं गरजेचं राहील. डॉट बॉल येतोय, विकी होते स्ट्राईक एंडला. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि नक्कीच बॅटची कडा घेतली, सरळ शरीरावरती चेंडू जाऊन आदळला आणि हा डॉट बॉल मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज पुनश्च सज्ज होते ऑन दी मार्क. हो, दांडी दांडी गोल. यू मिस. आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं पतन. फलंदाज विकी 0 वरती बाद. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी. वन साइड निघतोय. नवीन फलंदाज कुणाल मधाच्या आतमध्ये येतोय. कुणालच्या अगेन्स्ट कुणाल अशी फाईट आता पाहायला मिळेल. हा डॉट बॉल आणि इथून मात्र धावांचा आलेख मंदावला गेला. धावसंख्या धावफलकावरती फक्त 13 धावा आहेत आणि अंतिम एका चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे. हा चेंडू निर्णायक असेल या षटकातील.
हो, चांगली गोलंदाजी. मोठा फटका मारू दिला जात नाहीये. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न इथून होणार नाहीये कारण की फेकी ॲक्युरेट पाहायला मिळाली. आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 14. आता उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये 57 धावेंची आवश्यकता. गाव येस, कुमार येतोय आता गोलंदाजी ट्रॅक वरती आणि चांगली गोलंदाजी कुमार देखील करतोय. गोलंदाज तयार. हो, दांडी गोल. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. परफेक्टली यॉर्कर. फलंदाज बाद. विकेटचं पतन. फटका हा देखील चांगला आहे परंतु एलिमिनेशन नाहीये. नवीन फलंदाज आता राम जाधव मधाच्या आतमध्ये येतोय 7व्या क्रमांकावरती. आता फार दूर होत असताना मॅच पाहायला मिळते टीम वासुंद्री संघाच्या माध्यमातून कारण की गोलंदाजांनी अंतिम 3 षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या. ओ, फटका चांगला आहे आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. फिल्डर होते त्यांच्या अवाक्याच्या दूर. षटकार. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. आणखी एक चांगला फटका परंतु आता क्षेत्ररक्षक मिड विकेटला डीप मध्ये सज्ज आहेत आणि एक जाव मिळेल अशा पद्धतीनं इथे मात्र षटक होतोय समाप्त 4थं आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 23 धावा आणि अंतिम 6 चेंडूंचा आता इथे मात्र खेळ राहिला शिल्लक. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये आता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज समीर आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी समीरच्या वतीनं देखील होताना पाहायला मिळते.
पहिलाच बॉल डॉट इथे मात्र पाहायला मिळाला. हो, चांगला फटका हा देखील पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणखी एक धमाका, क्या बात आहे. कमालीची बॅटिंग करतो मधाच्या आतमध्ये कुणाल. आणखी एक धमाका. षटकार येतो आणि आता धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते, ते म्हणजेच 33 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. हा चेंडू चांगला हाताळला, अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढल्या. इथे एकच धाव घेतली जाईल. अंतिम आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधील आणि या मॅच मधील. गोलंदाज तयार. हो, स्विच इट, क्या बात आहे. राम जाधवच्या बॅट मधून अल्टी पलटी फटका आणि त्याच्यावरती मिळतोय चौकार. हा शेवटचा बॉल. हो, तेच तरार आणि इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट आणि अशा पद्धतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय जय हनुमान. आपटी या संघानं. आपटी संघाचं खूप खूप अभिनंदन.